आज आहे आपला वर्षाचा सण नारळी पौर्णिमा. मग नारळी भात हा झालाच पाहिजे. त्यासाठी काय केलं, आधी मी सगळा भात तयार करून घेतला. बासमती तांदळाचा मी भात तयार करून ठेवला. त्याच्यामध्ये टाकायसाठी खोबरं किसून ठेवलं, साखर घेतली, वेलची, दालचिनी, लवंग हे घेतलं आणि आपले काजू, पिस्ता, मनुके हे घेतले आणि एका टोपामध्ये तूप गरम करत ठेवलं. त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, वेलचीची तडका चांगला दिला त्याला. चांगले ते गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये काजू, पिस्ता, मनुके टाकले आणि ढवळून घेतलं. मग त्याच्यात आपली किसलेलं खोबरं ते टाकलं आणि मग ते परतून झाल्यावरती साखर टाकली आणि त्यांना एकजीव करून घेतलं. साखर वितळेपर्यंत छान परतून घेतलं. साखर वितळली पाहिजे चांगली. साखर जशी वितळली तसं त्याच्यामध्ये मी जो भात तयार केलेला होता तो त्याच्यात टाकून ढवळला आणि वरती केसराचं पाणी टाकलं. पाणी टाकल्यावरती ढवळून त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि त्याला छानपैकी एक वाफ येऊ दिली. नंतर त्याच्यावरती मी थोडीशी वेलची टाकली आणि अशा प्रकारे पटकन अगदी झटपट असा हा माझा नारळी भात खायला रेडी.